हाय फ्रेंड, गोकुळाष्टमी जवळ येते. बाळाचे फोटोशूट करायचे घरच्या घरी, काही खर्च न करता घरच्या साहित्यांमध्ये पण खूप सुंदर आणि छान असं डेकोरेशन करायचं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आम्ही व्हाईट कर्टन लावलं आहे वॉलला. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तो कपडा तुम्ही लावू शकता. इथे व्हाईट कलरचा माझ्याकडे जो अवेलेबल होता त्यावर जी अशी डिझाईन होती छोटे छोटे मोरपंखी टाईप, सो त्यामुळे आम्ही तो सिलेक्ट केला आणि तो लावलेला आहे. तर साईडनी 2 फुलांच्या माळा लावल्या आहेत आणि मध्ये ही अशी हंडी आपल्याला लावायची. तर त्यासाठी आम्ही अशा पद्धतीने ही माळ लावून घेतो. तुम्ही 3-4 अशा पद्धतीने खाली अशा माळा लावू शकता उभ्या पद्धतीने. तेही खूप छान आणि सुंदर दिसतं. पण आम्ही ही कार्डबोर्डची अशी मटकी रेडी केली आहे जी खूप सुंदर दिसते आहे. तर त्यावर आम्ही कलर करून एम्ब्रॉयडरीची जी लेस असते तर ती चिपकवली, खूप सुंदर अशी दिसते. तर त्यामुळे आम्ही तशा टाईपची माळ अशी डेकोर केली आणि त्याच्या मध्यभागी बरोबर ही हंडी लावून घेतो आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने 3-4 हंडी असे रेडी करून त्या वॉलला अशा चिपकवू शकता. खूप सुंदर दिसतं ते सुद्धा. किंवा मग एकावरती एक अशी आपली दहीहंडी कशी असते त्या पद्धतीने करू शकता. पण आम्ही इथे एक अशी सिंपल लावल्याने अशा प्रकारच्या आम्ही ह्या माळा लावून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर दिसतं. तुमच्याकडे अशा प्रकारची फुलांची जी लढाई टाईप आहे 3 ह्याची ती अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे मोरपीस वगैरे लावू शकता. किंवा छोटे छोटे अशी कार्डबोर्डची हंडी मटका रेडी करून तर ते सुद्धा इथे लावू शकता. आपली क्रिएटिव्हिटी, आपल्याला जसं हवं आहे तसं आपण आपल्या पद्धतीने आपल्याकडे जे सामान अवेलेबल असेल त्यामध्ये आपण हे डेकोरेशन करायचं आहे. सो सुंदर दिसतं. माझ्याकडे जे घरच्या घरी जे सगळं सामान अवेलेबल होतं तर तेच मी इथे लावून घेते आहे. खूप सुंदर दिसतं अशा प्रकारची माळ वगैरे. तर इथे मी माझ्या बाळाला बसायला इथे मी ब्लँकेट हे ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे इथे साईडनी मोरपीससुद्धा लावून घेते 2 साईडनी. तर इथे तुम्ही एखादं छोटंसं फ्लॉवर पॉट तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये खूप सारे असे मोरपीससुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून हे 2 मोरपीस मी अशा पद्धतीने हे लावून घेते. सुंदर दिसेल. बाळ जेव्हा ह्या मध्यभागी बसेल तर ते फोटोज काढल्यावर खूप छान दिसेल. तर अशा पद्धतीने त्यामुळे मी इथे लावून घेतलं आहे. एखादा मटका असेल तर त्याला तुम्ही डिझाईन करून कापूस वगैरे पसरवू शकता जेणेकरून हे दही किंवा लोण्याचा गोळा जो बाहेर पडतो मटक्यातून. तर माझ्याकडे छोटा असा मटका होता तर तो खूपच छोटा आहे त्यामुळे आम्ही काचेचं असं कंटेनर ग्लासचं ठेवलं आहे. तर त्याच्यावरती तो मटका ठेवला आहे. त्या काचेच्या कंटेनरवर आम्ही कपडा टाकला आहे, त्याच्यावरती तो मटका ठेवला आणि मग हा आपला कापूस जो पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून तो दही असं फोटोमध्ये वाटेल. तर तुम्ही ह्या खाली जो ब्लँकेट किंवा तुम्ही जे काही अंतराल तर त्यावरती सुद्धा तुम्ही असं पसरवू शकता. पण बाळांचं लहान आहे, कदाचित तो तोंडात वगैरे घालू शकतो. तर त्यामुळे आम्ही हे फक्त असं मटक्यामधून बाहेर पडते अशा पद्धतीने हे दाखवलं आहे. तर डेकोरेशन आमचं रेडी आहे. उर्वीलासुद्धा मी इथे रेडी करते आहे. सो डेकोरेशन कसं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांच्या घरी कोणी लहान बाळ असेल त्यांना फोटोशूट करायचं असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा, शेअर करा. आणि इथे एक मोरपीस ठेवलं आणि आमचं बाळ हे आमचं कान्हा रेडी झालेलं आहे. तर त्याला मी इथे कपडे वगैरे कृष्णाचे घालून हातात बासरी देऊन त्याचा मेकअपसुद्धा केला आहे. खूप सुंदर दिसते उर्वी. सो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतं आहे. तुम्ही कधी करताय आपल्या बाळाला आपलं कान्हा बनवून असं फोटोशूट करण्यासाठी ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी ह्या कान्हासाठी एक मटका केक बनवला आहे जो तिलाच मी तो माखण खायला देणार आहे असं शूट करण्यासाठी. सो मी त्याचीसुद्धा त्या व्हिडिओची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ती व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. मटका केक बनवलं आहे मी. तर खूप छान पद्धतीने सिंपल पद्धतीने बनवलं आहे. सो त्याची लिंक देते, ती व्हिडिओ बघाल आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. बाय.